उपस्थित मोठ्या गर्दीनं आणि तेवढ्याच दर्दीमध्ये आणि उन्हाच्या या उष्णतेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित आमच्या महिला भगिनी, त्याचप्रमाणे सर्व युवा मित्र, वडीलधारी मंडळी, पत्रकार बंधूंनो, तर या बसून जा ना, खूप बाहेर लोक आहेत, जरा बसून जा, थोडं शांत बसा. आपण 1-1.25 तासामध्ये करणार आहे, कारण आम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की आपण 9-10 वाजतापासून 9 वाजतापासून निघालेले सगळे कार्यकर्ते आहात. आज आपला फॉर्म भरून झाला. अधिकृत उमेदवार आपले आदरणीय प्रतापरावजी जाधव साहेब, आणि त्या फॉर्म भरायला पूर्ण लोकसभेमधून अतिशय उत्साहामध्ये आणि मोठ्या संख्येनं आपण या बुलढाण्यामध्ये आलात. 3 टर्म झालेत, आपण खासदार साहेबांना निवडून देतोय, आणि 4थी टर्म सुद्धा तुमचं हे प्रेम पाहून, तुमचा उत्साह पाहून निश्चितपणे वाटतं की 4थी टर्म जी आहे ही खासदार साहेब पुन्हा जिंकणार आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी त्या संसदमध्ये पुन्हा बसणार. यामध्ये कोणाच्याही मनामध्ये शंका नाही, कारण अभूतपूर्व प्रतिसाद जो आहे तो आम्ही 1 महिन्यापासून पाहतोय की या पूर्ण लोकसभेमध्ये खासदार साहेबांचा एक दौरा पूर्ण झालेला आहे तिकीट घोषित होण्याच्या पूर्वी. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं हे आहे, त्यांचा दौरा जरी झाला असेल तर गावागावाचे आपले महायुतीचे जे कार्यकर्ते आहेत, आणि त्यातही सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपले जे बूथवर काम करणारे जे कार्यकर्ते आहेत, जे बूथ प्रमुख आहेत, त्यांच्या टीम आहेत, ज्या महायुतीचे आपले खरे शिलेदार आहेत, तेच खऱ्या अर्थानं लढाई करत असतात. आणि तुमच्या भरोशावर, तुमच्या जिद्दीवर, तुमच्या मेहनतीवर आणि समोरचं ध्येय नजरेसमोर ठेवून निश्चितपणे इथं बसलेला एक कार्यकर्ता जो आहे तो खासदार साहेबाच्या लेवलचा कार्यकर्ता आहे. कोणाला तरी एकाला निवडून द्यायचं असतं, परंतु त्यासाठी मेहनत जी आहे ती हजारो कार्यकर्ते घेत असतात. आणि म्हणून मेहनत करत असताना या लोकसभेमध्ये चौकार मारत असताना तो अशा पद्धतीनं मारला गेला पाहिजे की बाउंड्रीच्या बाहेर बॉल गेला पाहिजे, आणि तोही कोणाच्या हातात नाही लागला पाहिजे. मी तुम्हाला एकच सांगणार, जास्त बोलणार नाही, परंतु आपण सगळे सुज्ञ कार्यकर्ते आहात. आपण महाराष्ट्राचं, देशाचं राजकारण सगळे समजणारी युवा पिढी आहे. आपण टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा आपण पुढे गेलेले सगळे कार्यकर्ते आहात. आज आपण जर पाहिलं, मी खासदार साहेबांनी काय कामं केले आतापर्यंत झालेले आहेत आपण बरेच बोललेलो आहोत, आणि खासदार साहेब त्यांचे कामं जे आहेत ते त्यांच्या भाषणामध्ये सांगणारच आहेत. आणि निश्चितपणे एवढंच सांगणार आहे की आम्ही जे आमदार आहे, आज या लोकसभेची गुलाबरावजी अशी स्थिती आहे की 6चे 6 आमदार महायुतीचे आहेत, 6चे 6. परंतु आम्ही 6 आमदार काही नाही करू शकणार, एवढं लक्षात ठेवा. करणे तुम्हाला आहे, जबाबदारी तुमची आहे. आम्ही फक्त तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे कार्यकर्ते आहोत, आणि त्यामुळे आपण जबाबदारी घ्यायची. आमच्या माता मुली मोठ्या प्रमाणामध्ये इथं आलेल्या आहेत. आज तुम्हाला माहित असेल की या देशामध्ये माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी 2014 मध्ये जेव्हापासून ते पंतप्रधान झाले, ती पहिली पायरी लोकसभेची ओलांडताना किंवा लोकसभेत जाताना त्यांनी माथा टेकला, आणि पहिल्या भाषणामध्ये पहिलं वाक्य जर त्यांचं असेल तर ते हे वाक्य होतं. काय वाक्य होतं? की या देशावर जर पहिला अधिकार असेल तो गोरगरिबांचा अधिकार असेल, गरिबांचा अधिकार असेल. नाही तर मागच्या आपण 50-60 वर्षामधले वाक्य पाहिलेले आहेत. जे जे पंतप्रधान झाले असतील त्यांचे वाक्य आपण ऐकलेले आहेत, त्यांची मानसिकता आपण बघितलेली आहे. माननीय मनमोहन सिंग मोठे नेते आहेत,
या देशाचे, पण त्यांचंही वाक्य आपल्या सगळ्यांचं युट्यूब पण सगळ्या याच्यामध्ये आहे की या देशावर जर पहिला अधिकार असेल तो तर अल्पसंख्याक समाजाचा आहे. अजून एका काँग्रेसच्या नेत्याने सांगितलं की या देशावर अधिकार असेल तो ख्रिश्चन समुदायाचा आहे. हिंदूंबद्दल तर विषयच नाही, परंतु मोदीजींनी कधी हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध, जैन हा विषय केला नाही. 140 देशाचे सगळे आमचे नागरिक जे आहेत त्यामधले जे गरीब आहेत त्यांचा अधिकार या देशावर पहिला अधिकार आहे. मग त्या सगळ्याच धर्माचे आले आणि म्हणून योजना आखत असताना, गरीब कल्याणच्या योजना आखत असताना जेव्हा गरिबांना केंद्रबिंदू म्हणून त्यांनी सुरुवात केली तेव्हा गरीबच हा डोळ्यासमोर ठेवून काम सुरुवात केली. आणि सगळ्यात पहिले या देशामध्ये की जो गरीब ज्यांनी बँक कधी पाहिली नव्हती, पतसंस्था कधी बघितली नव्हती, असे 50 कोटी गरीब जे होते की ज्यांनी कधी दरवाजा त्या बँकेचा पाहिला नाही आणि म्हणून त्या बँकेचे खाते सगळ्यात पहिले मोदीजींनी मोफतमध्ये सगळ्या गरिबांचे काढले. लोक त्यावेळेस काँग्रेसचे आणि बाकीचे विरोधी पक्षाचे हसायचे किंवा गरिबांचं अकाउंट काढलं म्हणजे काय करणार आहेत, पण त्यांना पुढचं व्हिजन माहिती नव्हतं. आणि त्यानंतर जनधन खात्याच्या माध्यमातून जेव्हा खाते काढण्यात आले तेव्हा जे भ्रष्टाचाराची कीड जी या देशामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून जी लागली होती की वरतून 1 रुपया निघायचा, 15 पैसे आमच्या गरीब लाभार्थ्यांना मिळायचे, असे राजीव गांधी माननीय सन्माननीय पंतप्रधान यांनी सुद्धा म्हटलं होतं की 1 रुपया वरतून निघतो आणि त्यानंतर 1 रुपया निघाल्यानंतर 15 पैसे जे आहेत ते गरीबाच्या खिशात जातात. मग 85 पैसे जायचे कुठं? तर जे दलाल काँग्रेसचे जे होते ते सगळा पैसा मधला हजम करायचे. आणि म्हणून त्यानंतर मोदीजींनी डीबीटी सुरुवात केली आणि डायरेक्ट बेनिफिशियल ट्रान्सफर म्हणजे त्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये 1 रुपया वरतून निघाला, केंद्र शासनाचा निघो का महाराष्ट्र शासनाचा निघो, तो 1 रुपया आमच्या गरीबाच्या खात्यात गेला पाहिजे, तो डायरेक्ट त्याच्या बँक अकाउंटमध्ये टाकला. आणि हा भ्रष्टाचार जो आहे हा पूर्णतः बंद केला डीबीटीच्या माध्यमातून. विविध योजना दिल्या, घरकुलची योजना असेल, शौचालयाची योजना असेल, गॅसची योजना असेल, मोफत धान्य असेल, शेतकऱ्यांना 6,000 रुपये असतील वर्षाचे, महाराष्ट्र शासनाचे 6,000 असतील, कोणताही लाभ असो तो डायरेक्ट त्या माणसाच्या खात्यामध्ये जमा करण्याचं काम केलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की या देशामध्ये आजच्या तारखेपर्यंत 18,50,000 कोटी रुपये विविध लाभाच्या माध्यमातून डायरेक्ट आमच्या गरिबांच्या खात्यामध्ये केले. 1 रुपया कोणाला खाता आला नाही. आणि हेच दुखणं आहे, हेच दुखणं सगळं जे आहे ना, जे विरोधी पक्षाचं कडबोड जे बनलेलं आहे ना, त्यांचं हेच दुखणं आहे की आमची सगळी रोजीरोटी जे 10 वर्षात ती बंद झाली. मग आता करायचं काय? मग सगळे एकत्र आले. आता एकत्र येणारे कोण? एकही पक्ष जर एकत्र येणार विरोधी आघाडीतला जर पाहिला, इंडिया आघाडीमधला, तर सगळे भ्रष्टाचारानं बरबटलेले सगळे कुटुंब आहेत. प्रत्येकाचा कुठे ना कुठे भ्रष्टाचार त्याचा असेल, त्याच्या नातेवाईकाचा असेल, कोणाचा ना कोणाचा भ्रष्टाचारामध्ये हात गुंतलेला आहे. म्हणून हे सगळे एकत्र आले की जर पुन्हा 3ऱ्या वेळेस मोदीजी पंतप्रधान झाले तर जे इंडिया आघाडीच्या हातात हात घालून प्रदर्शन करतायत त्यातले 90% जेलमध्ये दिसतील. 90%. आणि म्हणून मोदीजीवर राग आहे, म्हणून मोदीजींना शिव्या दिल्या जातात. रोजीरोटी बंद झाली, 3री टर्म मिळाल्यानंतर आपल्याला जेलची हवा खावं लागणार आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून ते एकत्र येण्याचा प्रयत्न करतायत. आणि आश्चर्य या गोष्टीचं वाटते की माननीय मुख्यमंत्री केजरीवाल यांना जेव्हा भ्रष्टाचाराच्या या आरोपामध्ये जेव्हा जेलमध्ये टाकण्यात आलं, हायकोर्टाने बेल दिली नाही आणि जेलमध्ये जावं लागलं. हा केजरीवालांचा विषय जो दारूचा आहे तो काढला कोणी? सगळ्यात पहिले जर काढला असेल तर काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीमध्ये तो विषय काढला, त्यांच्यावर आरोप केले, विधानसभा गाजवली, संसद गाजवली, मीडिया गाजवला आणि केजरीवालांना अटक झालीच पाहिजे, त्यांना जेलमध्ये टाकलंच पाहिजे, हे सगळे काँग्रेसचे प्रवक्ते मीडियामध्ये बोलत होते. आज तीच काँग्रेस
केजरीवालांच्या समर्थनार्थ की त्यांना जेलमधून बाहेर काढा यासाठी एकत्रितपणे दिल्लीमध्ये जमली होती 2 दिवसापूर्वी. म्हणजे ज्याच्यावर तुम्ही आरोप केले काँग्रेसनीच, आज तीच काँग्रेस केजरीवाल सोबत त्यांना बाहेर काढण्यासाठी का? तर काँग्रेसचेही नेते आहेत, माननीय सोनीजी असतील, माननीय राहुलजी असतील, सगळ्यांवर केसेस चालून बेलवर बाहेर आहेत, बेलवर. भरोसा नाही आहे. आणि म्हणून सगळे भितात की मोदीजी जर तिसरी टर्म त्यांना मिळाली तर आपलं काही खरं नाही. आणि म्हणून जीवाच्या आकार तांडव करून एकत्र येऊन कसं तरी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतात. पण या देशाची जनता आहे की त्यांना सावरण्याचं कधीही त्यांना वेळ देणार नाही. आणि जेव्हा 4 तारखेला रिझल्ट लागेल त्यावेळेस पुन्हा मोदीजी तिसऱ्या वेळेस पंतप्रधान झालेले असतील. आणि जो आज विकासाचा रथ जो आहे देशामधला, जो मोठ्या प्रमाणात पुढे जातोय, जे ध्येय मोदीजींनी पाहिलेलं आहे की हा भारत जो आहे तो 2047 मध्ये विकसित भारत बनेल. विकसित भारत म्हणजेच माझा जो गरीब आहे तो सन्मानानं आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन घडून एक चांगलं जीवन जगेल असा माझा गरीब बनवायचा आहे. 2047 पर्यंत अमेरिकेपेक्षा बी चांगला देश माझा मजबूत झाला पाहिजे, हे स्वप्न नव्हे तर हे ध्येय घेऊन भारतीय जनता पार्टी महायुती जाते आहे. आणि म्हणूनच यांच्या पोटामध्ये गोळे उठत आहेत. आता एकच मुद्दा सांगेल संपवणार, कारण सन्माननीय नेते गुलाबराव साहेबांचे आपल्याला भाषण ऐकायचं आहे. मी फक्त महाराष्ट्राच्या एका राजकारणावर बोलणार आहे, कारण जेव्हा आपण गावागावामध्ये प्रचार करणार आहोत तेव्हा प्रत्येक वेळेस आपल्यासोबत काही ना काही त्यांच्या प्रचारामध्ये सगळे सभा ऐकल्यात. माननीय उद्धव साहेब असोत, आता तर माननीय काँग्रेसचे नेते पण असोत, नाना पटोलेजी असोत, सगळेच जण कशावर बोलतात हो? एकच शब्द त्यांच्याजवळ आहे आणि तो काय शब्द वापरतात? गद्दार. याच्या व्यतिरिक्त त्यांच्या तोंडात दुसरा शब्दच येत नाही. आणि त्या गद्दारांनी दुसऱ्याला गद्दार म्हणा यापेक्षा शोकांतिका दुसरी कोणती असूच शकत नाही. मग तुम्ही म्हणाल गद्दार कसं काय? तर लक्षात घ्या, 2019 ऑक्टोबरची निवडणूक भारतीय जनता पार्टी शिवसेनेने एकत्रितपणे लढवली आणि तुम्हीच आणि जनतेने 163 सीट ज्या आहेत त्या भारतीय जनता पार्टीने शिवसेनेला दिल्यात आणि पूर्ण बहुमत जे आहे ते युतीला दिलं. लोकांचे काही चुकलं का? जनतेचं कुठं चुकलं का? जनतेनं आपलं काम केलं. पण त्याच वेळेस पहिली गद्दारकी त्यांच्या डोक्यामध्ये आली आणि मग काहीतरी खोटं नाटक सांगत. आणि आज सांगतो, जे पवित्र खोली जी स्वर्गीय बाळासाहेब आपले हिंदू हृदय सम्राट यांची जी पवित्र खोली आहे ना, जे पवित्र मंदिर आहे ना, त्या मंदिराचा दाखला दिला जातो की त्या मंदिरामध्ये बसून आम्हाला 2.5 वर्ष सांगितलं, निव्वळ खोटं बोलत राहिलेत. कारण बाळासाहेब एकवचनी होते, तुम्हाला असे शब्दच दिले नव्हते. तुम्ही खोटारडे आहात आणि खोटारडेच राहणार. त्याचं कारण सांगतो की तीच पवित्र मंदिर, तीच खोली जिथं बाळासाहेब न्याय करायचे, त्याच खोलीमध्ये मला चांगला अनुभव माझा सुद्धा आहे की त्या पवित्र खोलीमध्ये बसून माननीय उद्धव साहेबांनी काय काय धंदे केले ते मला माहिती आहेत. कारण मी त्याचा साक्षीदार आहे. बाळासाहेबांचं एकीकडे नाव घ्यायचं आणि त्या खोलीमध्ये जे आहे पवित्र मंदिर म्हणायचं, त्या मंदिरात बोललेलं मी खरा बोलतोय भासवायचं. आणि त्याच मंदिरामध्ये तुम्ही काय काय कारनामे केले त्यातला एक कारनामा माझ्यासोबत झाला. आज मी बोलणार नाही, वेळ पडल्यास तोही कारनामा समोर आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आम्हाला शिकवायची जरूरत नाही. परंतु 2019 मध्ये तुम्ही जाणून बुजून युतीसोबत गद्दारी केली आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले. आणि ती पहिली गद्दारी जी आहे ती 2019 तुम्ही केली, ती सुधारण्याचं काम, ती व्यवस्थित करण्याचं काम, जनतेचा जो विश्वासघात केला तो विश्वासघात जो आहे तो निपटून काढण्याचं काम जर कोणी केलेलं असेल तर ते माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी केलं. माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी केलं ते काम. पहिल्यापासून सुरुवातपासून माहिती आहे की शिवसेनेच्या 90% आमदारांची इच्छा नव्हती
की या प्रकारची गद्दारी झाली पाहिजे. आणि मला राष्ट्रवादीचा अभिमान आहे. राष्ट्रवादीच्याही आमदारांची तीच मानसिकता होती की काँग्रेस सोबत नाही, एक वेळेस बीजेपी सोबत जायचं पण काँग्रेस सोबत जायचं नाही. पण तुम्ही केली, तुम्ही सत्ता बनवली, तुम्ही तिन्ही एकत्र आले, सत्ता बनवली. त्यावेळेस सगळ्यात मोठी गद्दारी झालीशील तर ते जनतेसोबत गद्दारी झाली. मग त्यानंतर तुम्ही काय म्हणायचं? एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला. उठाव का केला? कारण तुम्ही विचार सोडलेत. आणि त्यामुळेच एकनाथराव शिंदे साहेब खऱ्या अर्थानं शिवसेनेचे वारसदार आणि बाळासाहेबांचे वारसदार बनले. दुसरा कोणी वारसदार बनूच शकत नाही. आणि त्यानंतर माननीय अजितदादा की ज्यांना वेळोवेळी तोफेच्या तोंडावर टाकण्यात आलं, त्याची साक्षीदार मी आहे. वेळोवेळी त्यांना तोफेच्या तोंडावर टाकण्यात आलं, भाजपसोबत बैठकी घ्यायला लावल्या, सगळं ठरवायला लावलं आणि बदनाम केलं त्या अजितदादांना. म्हणून अजितदादांनी त्याच वेळेस निर्णय घेतला होता की जे तुम्ही आम्हाला सांगितलं करायला, तुम्ही करायला आम्हाला सांगता आणि वेळेवर बदलता. त्यामुळे अजितदादांनी विकासाचा मार्ग घेतला की जो मोदी साहेबांनी देशाला दिलेला. म्हणून अजितदादा सुद्धा त्यामध्ये सामील झाले. आणि शिंगणे साहेबांचं तर मी कौतुक करेन की शिंगणे साहेबांनी एकाच कारणामुळे की जिल्हा बँक जर तुम्ही वाचवत असाल आणि चांगल्या प्रकारे माझ्या शेतकऱ्याची बँक जर पुढे काढत असाल तर दादा मी तुमच्यासोबत यायला तयार आहे. आणि मागच्या जेव्हा 2014 ते 2019 मध्ये जेव्हा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार होतं त्यावेळेस शिंदे साहेब होते, प्रतापरावजी होते, सगळे आमदार होते. सगळ्यांनी प्रयत्न केले आणि त्यावेळेस पहिल्या वेळेस माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जिल्हा बँकेला मदत केली. जिल्हा बँक बाहेर काढली ती 2014 ते 19 मध्ये. आणि शिंदे साहेबांनी जेव्हा या सत्तेत अजितदादांसोबत आले त्यावेळेस माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये 300 कोटी रुपये बँकेला प्राप्त झाले. आणि आज आपली शेतकऱ्याची बँक आपण चांगल्या प्रकारे पुढे एखाद्या वर्षामध्ये शेतकऱ्यांना आपण चांगल्या प्रकारे कर्ज देऊ शकू. आणि जो आपला भविष्यकाळाचा उज्ज्वल भविष्य भूतकाळ तो निश्चितपणे उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून विकासाच्या एका हाकेवर ही महायुती झालेली आहे. त्यामध्ये आरपीआय असेल, पिरिपा असेल, आमचं रासप असेल, आमचं रयत क्रांती संघटना असेल, ह्या सगळे एकत्र झालेत. आणि विकासाच्या हे करत असताना बुलढाणा जिल्ह्यामध्ये माननीय खासदार साहेबांच्या नेतृत्वात आम्ही सगळ्या आमदारांनी काम करण्याचा प्रयत्न केला. सगळ्या लोकांच्या सुखादुःखात आणि कामात पडलो आणि विकास सुद्धा केला. खासदार साहेबाचा विकास म्हणजेच ज्या ज्या मतदारसंघामध्ये आमदार कामं करतात त्यामागे खासदार साहेबांचा सुद्धा हात असतो किंवा पाठिंबा असतो किंवा मदत असते. आणि म्हणून हे लोकांना आपण सांगितलं पाहिजे. आमदार जरी उद्घाटन करत असतील, आमदार जरी श्रेय घेत असतील तर त्यामुळे खासदाराचंही तेवढंच श्रेय असतं. कारण प्रत्येक विषयात आम्हाला ते मार्गदर्शन करत असतात. आणि म्हणून रेल्वेवर बोलणार नाही, ते त्यांच्या भाषणात बोलतील. एक रेल्वे मागितली, 2 रेल्वे जिल्ह्यामध्ये आल्यात. नॅशनल हायवे एका फक्त तालुक्यात होती, नॅशनल हायवे सगळ्या तालुक्यात झाले. बाकी जलसिंचनाचं तेच बोलणार आहेत, त्यावर मी बोलणार नाही. फक्त मी आता एवढंच सांगणार आहे की यानंतर आपला बुलढाणा जिल्हा हा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आता परिपूर्ण होतोय. आणि आता पुढचं लक्ष द्या ते सिंचन आणि उद्योग हेच त्यांचं लक्ष आहे. आणि त्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करणे आणि उद्योगाच्या माध्यमातून माझ्या बेरोजगार जे काही तरुण आहेत त्यांना रोजगार मिळवून देणे हे आमचं ध्येय आहे. आणि बलशाली राष्ट्र, एक कणखर नेतृत्व आणि देशाला नव्हे तर जगामध्ये ज्याला विश्व मान्य आहे असं पंतप्रधान मोदीजी साहेबांना आपल्याला याच्यावर बसवायचं तिसऱ्या वेळेस. आणि त्यासाठीच अब की बार उसमें खासदार. यस, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांना या ठिकाणी